नमस्कार, मी अमोलराव माळवतकर, फळबाग तज्ज्ञ. आज आपण माजी आमदार गणपतरावजी गायकवाड, तालुका जिल्हा कुठला आहे? देसाई फार्म. देसाई फार्म, हे चौरा कल्याण तालुका जिल्हा ठाणे. चौरा गाव, कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये साहेबांची ही मस्त लावलेली बाग. पण साहेबांनी रोपं आणून लावलेली. पानावरनं कळतं आपल्याला की रोपं खूप चांगली आहेत. जरी आपल्या नर्सरीतली नसली तरी देखील या पानावरनं लगेच मला समजतंय की रोपं कशा पद्धती. आज आपण छाटणीचा प्रयोग स्वतः साहेबांना दाखवणार आहोत, कारण आपण जी टीम पाठवतोय ह्या टीम बरोबर काम करते नाही करते, त्यामुळे आपल्या कन्सल्टन्सी आपल्याला ते पैसे पे करतात. माझं आद्य कर्तव्य आहे की प्रथमतः जे मॅनेजमेंट बघतात त्यांना हे शिकवलं पाहिजे. म्हणजे हे 1-2 वर्षात तुम्हाला माहिती झालं का मला आणखी तुमच्यासारख्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. हा माझा हेतू आहे. बार बार माझी कन्सल्टन्सी घ्यावा बिलकुल इच्छा नाही, कारण मलाही एवढं होत नाहीये. एवढे सगळे कॉल येतात. मी दररोज 20-25 कॉल येतात, पैकी मी 10 कॉल पकडतो, बाकी करू शकत नाही. तर छाटणीविषयी मी शिकवतो. छाटणीची टीम आली, खटखट खटखट चालू केलं, इट इज रॉंग. पहिलं बघा की तो माणूस, त्याला काही बोलू नका, त्याला काम करू द्या. तो कसं काम करायला चालू करतोय. तो झाड खालून वर आलेलं आहे, तुम्ही वरून खाली छाटत जाल तर त्याची जी रचना आहे, खोडाचं जे फाउंडेशन आहे, आपण पायाची वीट जशी खालून वरती रचत येतो तसं आपल्याला झाडाची छाटणी सुद्धा खालची स्टेज बघूनच वरती यावं लागेल. स्टेजचा प्रकार आहे 3-2. आता 3 आणि 2 काय आहे आपण पहिलं तुम्हाला सरांना सांगितलं, आता मी समजून सांगतो. ही जी फांदी आहे, हे जे पेर आहे याला आम्ही पेर म्हणतो. तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणत असाल ते पेरा. तर ह्या 2 पेऱ्यावरती छाटला पाहिजे. म्हणजे हा पेरा इथून फुटलेला आहे बघा, आता इथून 2 वर त्याला छाटला गेला पाहिजे. आणि 3 म्हणजे काय, जिथे छाटू तिथं त्याला 3च फांद्या आल्या पाहिजे. आता तुमच्या काही ठिकाणी 5-6 अशा फांद्या आहेत. हे बघा इथे हा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे किती 2 आणि 2 4 आणि 5 फांद्या. तर 5 फांद्या सस्टेनेबल नाहीत, सूर्यप्रकाशासाठी नाहीयेत, त्या खालच्या खोडाला कॅपेबल नाहीये. म्हणजे तुम्ही उभे आहे, तुमची कॅपॅसिटी 50 किलो बोजेची आहे, तुमच्या डोक्यावर 250 किलो बोजा दिलाय. सेम कंडिशन, म्हणून ही झाडाची अवस्था अशी झाली, म्हणून झाड कॉलअप झालंय. आता सुरुवात करू आपण खोडापासून. आता हे बघा आपण इकडनं घेऊया. चला ही फांदी आपण ही घेऊया पहिली. चला ही घेतली. तुमचा कटमुळे इथे हे झालंय, याला आपल्याला 2 वर घ्यायचंय. हे बघा 1-2. तर इथे तुमचं एक्स्ट्रा झाल्यामुळे ते खाली गेलं, आता वर येईल बघा 1-2. म्हणजे हे काय होतं, हा बोजा तुम्ही कमी केल्यानंतर इथे 3 ठेवायचे आपल्याला. इथे 3 आहेत, हे बारकं आपण काढून टाकूया. आता हे बघा हे जास्त असल्यामुळे खाली गेले. हे वेळेत जर तुम्ही 2 वर कट मारला असता तर आतापर्यंत तुमचं हे खाली यायचे काही कारण नव्हतं. हे बघा झालं बरोबर. आता इकडनं घेऊ आपण. म्हणजे हे बघा आता हे इथनं आलं, इथे हे 2 पेऱ्यावर आले तिथे, पण इथे आल्यानंतर याला खूप झाल्यामुळे हे खाली गेले. आता हे 1-2 इथे 1-2. झाड पण इतकं गोंडच दिसलं पाहिजे, अगदी मस्त साजेस. माणसाच्या उंचीनुसार जसं वजन हवं असतं तसं झाडाच्या तुम्हाला खोडांच्या संरचनेनुसार. ह्याच्यामुळे काय होतं, खोड मजबूत चालू आहे. इथं ब्रेक केला, हे वेळेत, आता हे वेस्टेज गेलं, हे वेळेत ब्रेक केला असतं तर खोड मजबूत झाला असतं, खोडामध्ये बळ आला असतं आपल्या. आता हे बघा इथे आपल्याला 3 ठेवायचे. इथे किती आहे 3 म्हणजे काय, आता हे 2ची रचना दाखवली. आता आपल्याला इथे 3 ठेवायचे. 3चा भाग काय घ्यायचा, 3 समान अंतरावर पाहिजे आणि मधला शेंडा उडवायचा. आता इथे 2च्या पुढे आलेलं आहे 1-2. आता इथे आपल्याला 3 ठेवायचे, तर इथे 5 आहे, 1 काढला. आता हे 3 मोठे जे आहेत ते ठेवायचे. बघा बारके पिले काढून टाकले. आता हे 2 वर छाटलं असतं पहिलं बघा, एवढं वायर हा भाग हा घेऊया. इथे 3 आहे, 1-2. इथे आपल्याला 3 पाहिजे होते, तुमची जास्त आहे, इथे काढायचं. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे बोलत नाही ते येत असेल. सेंटरची फांदी काढली पाहिजे, सेंटरची फांदी काढली पाहिजे. सेंटरला फांदी येणं, झाड इतकं हुशार असतं, सूर्यप्रकाशाच्या दिशेने झाड वाढतं. आपण ऑस्ट्रेलियन जंगलं बघितलेली, तर ती उंचच्या उंच काय, तर स्पर्धात्मक दाटी केलेले झाडं उंच वाढतात. का वाढतात, झाड हे सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं. त्याला चांगलं कळतं मला कसं वाढायचं. विरळणी करायची, शेंडा मारायचा, चांगला शेंडा कधी मारू नका, जो वीक झालेला आहे तो मारा. हे बघा आता हे जवळ आहे थोडंसं, हे बघा तो दाखवतो. आता किती आहेत आपले, 1 2 3 4 5 6 आहेत. आता 3 ठेवायचे. इकडे बघा मी काय करतोय, हे अंतर माझं 5-6 इंच असेल. ओके ओके ओके. मधले काढून टाकायचे. कोणते मधले बारके छोटे,
हा बघा, हा एक काढला, हा काढला, इकडचा एक काढून टाकला. कसं वाटलं? बरोबर, अंतर सेम झालं. आता 2 वर करायचं आपल्याला. हे बघा, हे 3 आणि हे 2. ओके, हे 3 हे 2. कसं वाटतंय झाड सुद्धा बघताना? बघा आता इथे पण बघा तुमचे किती आले, म्हणून रेललं झाड. आपल्याला 3 ठेवायचे. आता वरच्या दिशेने 3 ठेवू आपण, खालच्या दिशेचे पहिले काढू अगोदर. हे बघा, जमिनीच्या दिशेचे काढायचे, वरच्या दिशेचे 3 ठेवायचे. आता हा 2चा प्रयोग, तो झाला 3, हा 2, 3, 2. हे जर शिकले ना सर, इतकी सोपी गोष्ट आहे. हा, हे खता काढून टाकायचं. बरोबर, राईट. आता ह्या गोष्टी मी कधी कधी मुद्दाम पण करतो, कारण तुमचं किती लक्ष आहे याच्यामुळे. हा, तर म्हणजे तुम्ही आहेत जागे आहात. आता हे बघा, आता हे इथे पण आपल्याला 2 वर करायचं. इथे 3 आहे, 2च्या पुढे गेले, 2, 3, 2 वर काढायचं. 2. आता ही लांबी मी 1 वरच काढतो का, तर त्याची कॅपॅसिटी, त्याला ग्रोईंग खूपच बारीक आहे एकदम पातळ. बारीक आहे म्हणून तसंच केलं आहे. ती पण तेच आहे, खूपच खाली नेली करा, ते स्टँडिंग करणार. संपूर्ण झाड झाल्यावर परत बघा तुम्ही कसं दिसतं. हे बघा, आता इथे पण आपले 7-8 फांदे आहेत, आपल्याला एवढे ठेवायचे नाही. मोजून अंतर 3 दिशेला 3 ठेवायचे. 1, 2, 3. त्याला 3, त्याला घ्यायचं 2 वर. तीन 2चं छाटून झालं ना झाड, की मग झाडाकडे बघायचं. पहिलं झाड कसं होतं हे बघा, आता याच्या पण 3-2 करून टाकतो. काही फांद्या जमिनीच्या दिशेने जास्त आहे म्हणून त्या फळ्यांनी जास्त आहे. बघा आता इथे 4-4, 5-5 आपल्याला 3 चांगले ठेवायचे. 1, 2, 3. त्या इकडं चला, हे तुमचे जास्त आहेत खूपच. हे अंतर काय आहे, 3 समान अंतरावर ठेवायचे, बाकी मधले काढून टाकायचे. ही आता काय झालंय, ही जमिनीकडे चालली म्हणून आपण तिला काढूया, वर ठेवू. हे 1 वर काय केलं तर ती खूपच खाली गेली म्हणून. आणि तिचं पेरं मोठं आहे, पेऱ्यांची संख्या मोठी असली तरी 1 वर केलं तरी हरकत नाही. त्याची पोझिशन बघून करायचं. इथे 3 ठेवायचे. खाली एक आहे. आता हे खालचे सर ठेवूच नका, कारण खालून डोंगराई खूप वाढते, थोडं स्टँडिंग झालं पाहिजे. बघा आता थोडी तुम्ही प्रतिक्रिया द्या की झाड पहिलं कसं होतं आणि आता तुम्हाला काय वाटतं. शेजारचं झाड बघा, कॅमेरा फिरव शेजारच्या झाडावर, आणि हे झाड. आता ह्या झाडाला कमीत कमी आपल्याकडे 20 ते 25 दिवस याला फुटवे फुटत नाही. तोपर्यंत अन्न ग्रहण करण्याची त्याचं काय बंद होत नाही. 1 मिनिट 1 सेकंद आहे त्याचं काम चालू असतं जमिनीमध्ये. तोपर्यंत येणारं बळ हे खोडांना जातं. छाटणी झाल्यानंतर आपल्याला तुम्ही याच्यामध्ये खतांची मात्रा द्या, जीवामृत द्या. आता जीवामृत तुम्ही दिलं तर मी परत तुम्हाला एकदा व्हिडिओ कट करतो. परत दुसरा